नमस्कार मंडळी, आम्ही सध्या टाकळी सिकंदर या भागामध्ये आलेलो आहे. खरं तर टाकळी सिकंदर हे पेनूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारं गाव आहे आणि या गावामध्ये एकूण या भागातील जनतेला जिल्हा परिषद सदस्य कोण हवाय, कोणाचं पारडं जड आहे किंवा कोणाचं काम चांगलं आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. चला आपण भेटूयात. दादा राम राम. राम राम. काय नाव? नामदेव बाळासाहेब चव्हाण, माजी सैनिक. बर, माझी सैनिक आहे. हा हा. बर, कसं आहे टाकळी सिकंदरचं वातावरण काय? टाकळी चिखल मध्ये वातावरण चांगलं आहे. बर कारण जिल्हा परिषदेचे 2 उमेदवार आहेत, दोन्ही चौरे आहेत. बर आणि एक भाजपमधून आणि एक शिंदे सेनेतून उभा राहिले. बर आणि जी चांगला कार्यकर्ता काम करतोय, हा, आमचा तर विचार आहे त्याला मतदान करायचं. बर आणि त्यातल्या त्यात आम्ही ठामपणे विचार केलाय हा, की केंद्रात सत्ता भाजपची आहे बर आणि राज्यात सुद्धा भाजपचीच आहे. बर तर आम्ही सगळ्यांनी विचार केला की भाजप केंद्रात भाजप आणि आपल्या इकडे भाजपची सत्ता, म्हणजे भाजपवाली कार्यकर्ते चांगली आहे. हा, एक लाडकी बहीण झाली, शेतकऱ्याची थोडी मदत झाली, बर तुमचा मोदीचा PM नमोचा हप्ता आहे. बर पुन्हा अशा स्वरूपातनं शेतकऱ्याकडे बघण्याची दृष्टिकोन चांगला आहे. हा, आणि आमचा विचार आहे रामभाऊ चौऱ्याला विजयी करायचं. बर आम्ही त्याला भाजपलाच मतदान करणार आहे. बर आणि त्याची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. बर आणि यापुढे सुद्धा आम्ही त्याला कार्य करण्याची संधी देऊन आम्ही अधिक मतानं विजय करण्याचा प्रयत्न करणार आहे. का बरं रामदास चौरेंनाच का? रामदास जवरेची कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. हो, काय त्याने गेली 15 वर्षे ग्रामपंचायतला काम केले आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरपूर गावाची सुधारणा केलेली आहे. आणि असं आता आपल्यात बरेच लोक वाड्या वस्तीवर राहतात, त्यांच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या काहीतरी अडचणी दूर करण्यासाठी तो माणूस प्रयत्नशील आहे. आणि गाव वाड्या वस्त्यावर रस्ते चांगले करणे, म्हणजे गावातल्या वाड्या वस्त्यावर गावात येण्याचा मार्ग चांगला काढणे, अशा पद्धतीने कार्य चांगलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की प्रेम किती आहे उमेदवारावर? प्रेम. काल आमची एक विचार विनिमय सभा झाली इथं. बर पत्रकार सुनील दादा चव्हाण बर यांच्यात एक विचार विनिमयाची एक सभा झाली. हा. नॉर्मली चर्चा केली. त्यातून त्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. भीमा परिवाराचे नेते बी आहेत, डायरेक्टर आहेत भीमाचे, आणि ते भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. बर त्या पद्धतीने त्यांनी भरपूर सहकार्याची भूमिका झालेली आहे काय. हा, आणि आमच्यातर्फे त्याला गावातर्फे पूर्ण रामदासबाईला पाठिंबा आहे. म्हणजे वन वे जागा येऊ शकते. वनवे जागा येऊ शकते. बर माहिती तर ग्वाही आहे हा, की कार्यपद्धतीला बघून त्याला मतदान करावं. कार्य करण्याची पद्धत चांगली आहे. हा, आणि या पुढून येतात हे ऐका, शेतकरी अडचण काय असते, आज ट्रान्सफॉर्मर झाला तुरंत बसवण्यात यावा. पुन्हा अशा जे काय प्रॉब्लेम आहेत, कुणाला काही ठिकाणी वीज कनेक्शन नाही, त्या ठिकाणी तुरंत मिळणे, शेतकरीची आणखीन काही दुसरी अडचण नसती. सध्याची अडचण शेतकऱ्याला म्हणलं एवढीच आहे. मग या अडचणी सोडणार हक्काचा माणूस रामदासभाई आहे. राजकीय काय जे त्याच्या मार्गाने चाललेलं असते. बर मी काय त्यातला इतका अभ्यासू नाही. बर काय वाटतं रे, जिल्हा परिषदेचं वातावरण कसं वाटतंय? आता जिल्हा परिषदेचं वातावरण आता हे भाजपकडेच प्रमाण लोकांचे जास्त आहे. बर का हो, भाजपच का? केंद्रात आहे, राज्यात आहे, काय अडचणी आल्या तर पुढं माग भविष्यात लोकांना बर ती उपयोगी पडतील, हे ह्या लोकांचा उद्देश आहे. बाकी काय उद्देश आहे? म्हणजे भाजप म्हणजे हक्काचा माणूस वाटतं. असं समजूनच. कोण आहे उमेदवार? रामदास चौरे बर, काम कसं आहे? चांगलं आहे काम. काय काम केले? आतापर्यंत कुणाच्या वाडी वस्ती, रस्ता, पाणी, बर लाईट हा, बघते ती. बर अजून काय हित कार्य अजून ती कुठं सत्तेवरच नाही ना. सध्याला ती ग्रामपंचायतचा सदस्य आहे. बर सध्याला काय असं जिल्हास्तरीय कुठं तालुकास्तरीयला काम नाही. बर आता इतकी सुरुवात होणार हा, म्हणजे त्यांना वरच्या लेवलला काम करण्यासाठी पाठवण्यासाठी. तुम्ही त्यांना पाठवणार आहे हो जिल्हा परिषदेवर. हो म्हणजे एकमतानं निर्णय झालाय का? झालाय म्हणे. झालाय संधी देण्याचा म्हणजे निर्णय झालेला. झालाय. हो
त्यांना आता जिल्हा परिषद सदस्य करायचं आहे. जिल्हा परिषद. ठीक आहे. नाव साहेब शिवाजी पाटील, काय करताय? शेतकरी. बर, कसं काय शेती पाणीचं नियोजन? चांगला आहे शेती पाणी यंदा. चांगलं आहे. होय, राजकारण राजकारण बी चांगला आहे. कसं आहे राजकारण? राजकारण ह्या बारा बीजेपी. बीजेपी का हो? बीजेपी चांगली माणसं आहे ते, बर काम केलंय. बर. नमो चालू आहे, PM चालू आहे, हा स्कीमा फिमा सगळ्या चालू आहे त्या केंद्राच्या. हा. चालू केल्यावर नवी चांगला आहे ते. बर. उमेदवार उमेदवार रामदास चौरे, चांगलं काम आहे ते. काय काम आहे? आणि आता पण रस्ते बिस्ते करून दिले. आता 5-6 महिने पाऊस होता, ज्यावेळेला रस्ते नव्हते तेव्हा लोकांना रस्ते बिस्ते करून दिले त्यांना. बर. होय, संपर्क आहे चांगला. आता सुद्धा येऊन कुणाचं कमी जास्त बघतोय. हा. बारक्या बारक्या स्कीमा आहे का, कोण 60 वर्ष झाले त्याला पेन्शन चालू आहे का विचारतं. बर. नसलं तर त्याला नेऊन स्वतः कागद पिगद काढून मोळा नेऊन करत स्कीमा चालू सगळ्यांच्या. बर. होय, चांगला माणूस आहे. बर. म्हणजे तुमचा सर्वांचा हक्काचा माणूस आहे म्हणायचं. आपला रामदास चौरे इतरही अजून आहेत की उमेदवार? आहे तर मला पण ती इतकी नाही ती हो. हे काही ते आता नवीन पोर आहे ते. रामदास चांगलं 10 वर्षाला काम करते. बर. 10 वर्षाला काम करते. आता 10 वर्ष पंचायत तुमची नाही ना, जिल्हाभर पंचायत. बर. 10 वर्षात त्यानं काम केलंय चांगलं. होय, हे काय आता बाकीचे काय आता नवीन आहे ते काय काय ओळखीसो नाही आमच्या तर टाकळे ओळखीसो नाही. हा. तुमची ओळख फक्त रामदास चौरे बरोबर? रामदास चौरे चांगला माणूस आहे. ओळख आहे, संपर्कात राहतो कायम गरीबाच्या. बर. मग गरिबांचा माणूस. गरीबाचा माणूस. बर. बोला. सांगा नाव पूर्ण. श्रीपाल भारत वसेकर. काय चाललंय? काय व्यवस्थितच आहे म्हणायचं. आपलं गाव काय भाजपच. भाजपच का? बरं भाजप? आता हे प्रत्येकाने बॅट दिल्याप्रमाणे राज्यात केंद्रात सरकार सगळं आहे. बीजेपीचा विकास आहे, सगळे करते काम. उमेदवार रामदास मामा. मामा का? बरं शांत संयमी नेतृत्व. बर. म्हणजे सगळ्याशी नम्रतेने बोलणं, फोन केला तरी फोन उचलणं, बोलणं, काय समस्या अडी अडचणी काय असले ते तत्काळ म्हणजे सोडवले जातात. बर. आता रस्ते मला काय का जणांना जनरल रस्ता पाहिजे, त्यांनी रस्ते डीपी लाईटचं काय तहसील मधले काय काम असतील किंवा पोलीस स्टेशनचे काय काम असतील, कुठले जरी काम असले तरी फोन लावला की ते काम होण्यासारखे आहेत, लगेच करतात लगेच. त्यामुळे रामदास मामा. बर. नाव? माझं बंधू अरुण चव्हाण. काय करायला लागला इथं बसून? इथं बसलो आता कट्ट्यावर. बर. काय वातावरण आहे कट्ट्यावरलं? कट्ट्यावरच भाजप. का? बर का बरं म्हणजे माणूस चांगला आहे. आता ते उमेदवार आहे ते कोण आहे उमेदवार? हे रामदास. बर. हे त्याचा रस्त्याची काम, दुधाचा धंदा हे अगदी व्यवस्थित चालू आहे त्याचा. बर. म्हणजे त्याच्यामुळं 4 माणसं जगतील. एकंदरीत रामदास चौरेचं काम चांगलं आहे. चांगला. इतर पण अजून आहेत की उमेदवार? उमेदवार आहेत ते पण आमच्या ओळखीच नाही तर काय कधी आम्ही संपर्कात नाही त्यांच्यात. बर. म्हणते ते इतर लोक आहेत ते जोर चांगला आहे, गाड्या फिरते त्या वाटत. गाड्या फिरणार काय, गाड्या फिरत असते जे गाड्या फिरते. बर. तुमचं कसं आहे? तुमचा पाठिंबा कोणाला आहे? आमच्या भाजपला. भाजपला पाठिंबा आहे. रामदास चौरे. रामदास चौरे. कसं आहे? फिक्स आहे का? हा, किती टक्के? 100% फिक्स आहे म्हणायचं. बर. हा. मिस केले म्हणा की. काय नाव आपलं? हिम्मतराव पाटील. काय चाललंय? काय नाही. काय नाही, भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी. भाजप का हो? भाजप चालू आहे. नुकसान भरपाई यावर्षी अतिवृष्टीत मदत केलेली आहे, लाईट बिल स्थगित केलेली आहेत. बर. आणि उमेदवारी चांगला आहे. कोण आहे उमेदवार? रामदास चौरे. बर. आणि लाडकी बहीण योजना प्रभावशाली चालू आहे. आणि एकंदरीत पूर्वीच्या काळापेक्षा आता भाजपच्या काळात व्यवस्थित वाटतंय. बर. त्यामुळं भारतीय जनता पार्टी सरकारबद्दल काय? सरकारही चांगला आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत, सर्वांच्याच बाबतीत म्हणजे अगदी चांगला आहे. वाऱ्यावर सोडत नाही. अतिवृष्टी झाली काय ना काय मदत
करतोय. उमेदवाराबद्दल काय वाटतं? उमेदवार चांगलाच आहे, उमेदवाराचा काही प्रश्न नाही. अजून इतरही उमेदवार आहेतच की रामदास चौरेच का? सत्ताधारी पक्षाचा आहे आणि विकास कामाच्या बाबतीत भाजपचा दृष्टिकोन चांगला आहे. म्हणून भाजप, रामदास चौरे म्हणून नाही तर माणूस चांगलाच आहे उमेदवारी. आणि अतिवृष्टी म्हणा किंवा लाडकी बहीण योजना, लाईट बिल स्थगित झाली आणि आता जूनच्या ह्याच्यात कर्जमाफीच्या संदर्भात विचार चालू आहे. त्याच्यामुळे मग अजून आम्हाला तरी काय पाहिजे असतं, म्हणून भारतीय जनता पार्टी. काय वातावरण काय वातावरण रामदास बाई चौरे. का हो? हा, आता भाजप सरकार आल्यापासून प्रगती चांगली चालू आहे, विकास चांगला होतो. बर हा, चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सुसंस्कृत चांगला उच्च शिक्षित आहे उमेदवार. हा, चांगला आहे त्याचं सगळं काम करण्याची पद्धत चांगली आहे, विकास आहे चांगला चालू आहे. त्यासाठी मग लोकांचा कल त्यांच्याकडेच आहे. हा रामदास चौरेच पण आहे. हा हा रामदास चौरे. इतरही अजून आहेत का उमेदवार? आहे तिथे बर रामदास चौरेच का? विकास केलाय, माणूस चांगला आहे. चांगला माणूस आहे. हा, समस्या अनेक आहेत, भरपूर समस्या आहेत, समस्या संपत नसते, बर समस्या चालूच राहणार आहेत. पण व्यक्ती उमेदवार बघितला पाहिजे आपण. चांगला आहे व्यक्ती. चांगला व्यक्ती. बोला. काय ना शिराज तांबोळी, टाकळी सिकंदर मध्ये रहिवासी आहे. माझी मिसेस उपसरपंच आहे टाकळी सिकंदर ग्रामपंचायतची. बर सध्या चालूला. हो, चालू आहे. बर कसं आहे, काय वातावरण कसं आहे जिल्हा परिषदचं? जिल्हा परिषदचं रामदासभाई चौरेचं वातावरण आहे. बरं. गावामध्ये त्यांनी कामं चांगली केलेली आहेत आणि त्यांचा समोरचा जो उमेदवार आहे चरणराज चौरे, त्यांनी गावामध्ये तसं फक्त मतदारसंघातलं बघण्यापेक्षा फक्त गावातला आपण बोलूया. गावातला असं जी त्यांनी गावात 3 रस्ते 4 रस्ते दिलेले आहेत, तो वैयक्तिक 2 लोकांसाठी 3 लोकांसाठी दिलेत. कुठे बाबा असं 10-50 लोकांसाठी कुठे रस्ता दिला नाही किंवा पुढे टाकले एक मुरमाची खेप सुद्धा टाकली नाही त्यांनी. किंवा त्यांचा प्रचार आहे किंवा मी 10 खेपा टाकल्या, 20 खेपा टाकल्या, 30 खेपा टाकल्या आणि एकही कुठे मुरमाची खेप टाकलेली नाही. म्हणजे रस्त स्वखर्चाने केलं म्हणजे ते काय कुठे टाकायचे एकही रस्ता दाखवा टाकले स्वखर्चाने केलेला तुम्ही. बर कुठेही रस्ता आहे बाबा ह्या वस्तीचा ह्या वस्ती अमुक रस्ता केलेला आहे असं स्वखर्चाने दाखवून द्या तुम्ही. एकही रस्ता केलेला नाही त्यांनी. मग रामदास चौरेने काय केले? रामदास चौरेने गावातील आमच्या मुस्लिम समाजासाठी, जे आमच्या मुस्लिम समाजासाठी दफनभूमीचा जो विषय आहे, दफनभूमी आता गावाच्या सेंट्रल आहे, त्या दफनभूमीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. तर आमचा प्रश्न कलेक्टर ऑफिसमध्ये शेरा झालेला आहे, पण आचारसंहिता असल्यामुळे तिथं आपलं पत्र निघालं नाही. आमचा जो दफनभूमीचा वर्षानुवर्षाचा प्रश्न होता तो त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला माळरानावरची जी मोफत गायरान आहे तिथं 2 एकर जागा देण्याचं काम रामदासभाई चौरेने केलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या प्रमिलानगरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न 5 लाख रुपयाचा निधी त्यांनी तिथं दिला. त्यानंतर ऍडिशनल डीपी ज्या संदर्भात असतील, पटनवस्तीचा डीपी ऍडिशनल त्यांनी दिलाय. त्यानंतर प्रमिलानगरला भगीरथचा डीपी त्यांनी आता मंजुरीसाठी प्रस्तावित आहे तो. आणि इकडची जी पटनवस्ती आहे कॅनलच्या शेजारी तिकडचा रस्ता तो त्यांनी दिलेला आहे. सो खर्चातून त्यांनी गावात बाकडे टाकलेले आहेत. त्यानंतर येवली वस्तीकडचा जो जाणारा रस्ता आहे तिथं मुरमाच्या खेपा टाकलेल्या आहेत. कसं आहे म्हणजे एकंदरीत आता इथलं वातावरण कसं आहे? एकंदरीत गावच्या मतदारसंख्येच्या हिशोबातनं बघितलं तर 3863 मतदार आहेत. बरं. पोलिंग 3000 पर्यंत होईल. 3000 मधलं कमीत कमी 2000 लीड रामदासभाई चौरेंना जाईल. बर असे एवढी गॅरंटी वाटते, कारण काय? 100% कारण त्यांचं जे काम आहे ते ग्राउंड लेवल पासून आहे आणि त्यांचा जो चेहरा आहे तो आश्वासक चेहरा आहे. कुठलीही उर्मट चेहरा नाही किंवा त्यांची भाषा उर्मट नाही. त्यांच्याकडे कुठलाही पक्ष बघण्यापेक्षा एक व्यक्ती बघितलं तर ही व्यक्ती केंद्रित ही होती, निवडणूक होते. कुठली पक्षाचा ही नाही. आणि त्यांनी जर त्यांचा पक्ष बघितला तर आता लाडक्या बहिणीला जी योजना दिली आहे ती देवाभाऊनेच दिलेली आहे. आणि पालकमंत्री जे आहेत ते आपले गोरे साहेबांचे म्हणजे एवढा निधी देतात की मुबलक निधी मागेल एवढा निधी देवाभाऊ आणि जयाभाऊ देतात. त्यामुळे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ते कधीही देवाभाऊंना विसरणार नाहीत. 100%च रामभाऊ चौरेंना विजयी करतील ते.